नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कसा असेल फेब्रुवारीचा महिना, खास करून 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यानचे हे दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी. काय होईल, काय नाही होणार, काय करावे, काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तुळ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. 2025 नवीन वर्षातील दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारीचा महिना सुरू झालेला आहे. हा नवीन महिना आनंदात, सुख समृद्धीत जावा असं आपल्याला वाटतं. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्राच्या राशी बदलामुळे फेब्रुवारी 2025चा महिना तुळ राशीसाठी खूप खास असणार आहे. या महिन्याचे 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यानचे दिवस तुळ राशीसाठी काय घेऊन येणार आहेत, कसे असतील, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुळ राशीच्या लोकांचा फेब्रुवारी महिना चांगला जाणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून भरपूर प्रेम मिळेल. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुमच्यात वाद निर्माण होणार नाहीत. तसेच महिन्याच्या मध्यांत तुम्हाला पार्टनरकडून चांगली भेटवस्तू देखील मिळेल. यामुळे या महिन्यात तुमचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल. या महिन्यात एकमेकांबरोबर तुम्ही चांगली क्वालिटी टाईम घालवू शकतात. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी फार लकी ठरू शकतो. या काळात तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या प्रमोशनची शुभवार्ता तुम्हाला ऐकायला मिळेल. तुमच्या कुंडलीतील ग्रह हे तुमच्या प्रगतीचे मार्ग दाखवतायत. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. या काळात कामाच्या ठिकाणी टार्गेट्सवर लक्ष द्या, अन्यथा लोक तुम्हाला टार्गेट करू शकतात. तुळ राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास या महिन्यात तुम्ही आर्थिक स्थिती तुमची चांगली असेल. कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला इतरांकडून पैसे मागावे लागणार नाहीत. तसेच विविध स्रोतांमधून तुम्हाला धनलाभ मिळेल. त्यामुळे जर या काळात तुम्हाला नवीन वाहनं किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभ ठरणार आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी ठेवणं गरजेचं आहे. या कालावधीत तुम्हाला शारीरिक व्यायामांवर विशेष भर देणं गरजेचं आहे. तसेच तुमच्या खाण्यापिण्यावरही लक्ष द्या. बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ खाऊ नका. सध्या घसादुखी आणि खोकल्याच्या त्रासाचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे तुमच्या आरोग्याची तुम्ही नीट काळजी घ्यावी. मित्रांनो, हे होते तुळ राशीचे 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.